तुझं माझं जमेना भाग 2. तेच नीता हातात लॅपटॉप घेऊन बाहेर येताना दिसली. ब्लॅक टॉप, ग्रे ट्रॅक पॅन्ट, कानात हेडफोन्स, हातात लॅपटॉप, डोळ्यावर चष्मा, अस्ताव्यस्त केस, पण तरी खूप रेखीव दिसत होती. अविनाश तिला तसं बघून उठून उभा राहिला. बाबा सोबत आहेत हे विसरूनच तो एकटक तिच्याकडे बघत राहिला. नीता मात्र आपल्याच विश्वात कोणातरी बोलत होती. तिचं लक्षच नव्हतं. तिचा कॉल संपला तसा तिने हातातच लॅपटॉप बंद केला आणि खाली कोण आहे ते पाहू लागली. अविनाशला समोर बघून ती तिथेच थांबली आणि अविनाशला बघताच राहिली. योगायोगानं आज पुन्हा दोघे सेम होते. अविनाश ब्लॅक शर्ट विथ ग्रे फॉर्मल पॅन्टमध्ये आला होता. फॉर्मलमध्ये तो खूपच हँडसम दिसत होता. अविनाश हात वर करून त्याने तिला हाय केला आणि पळतच रूममध्ये गेली. तसा अविनाश भानावर आला आणि आपण नीताच्या घरी आहोत हे समजल्यावर इथे तिथे पाहू लागला. पण आनंदराव बाजूला नव्हते. तसा गप्पपणे खाली मान घालून त्याने मोबाईल काढला. नीताला सांगायला सीमाताई तिच्या रूममध्ये गेल्या तर नीता तयार होत होती. तिला बघून सीमाताईंना बरं वाटलं. पटकन मोठी झालीस बाळा म्हणत त्या बाहेर गेल्या. नीताला थोड्या वेळ पूर्वीचा अविनाश आठवला, जसा तो बघत होता तिला. थोडं विचित्र वाटलं, पण खाली जाण्यावाचून पर्याय नव्हता आणि घरी आलेल्या पाहुण्यांशी छानच वागायचं हे जाणून होती. अविनाश आणि काका का आलेत या विचारत असताना सुमनताई नीताला भेटायला तिच्या रूममध्ये आल्या. नीता त्यांच्या पाया पडून छान हसली. बाबा गेल्यानंतर आज ती थोडी हसली होती. तिच्या गालावर पडणाऱ्या खळीवर त्यांचं लक्ष गेलं आणि त्या खुश झाल्या. तुम्ही मुलांनी समजूतदारपणाने जो निर्णय घेतलाय त्यानं खरंच आम्ही सर्व खुश आहोत. बेटा, अविनाश माझा खूप गुणी आहे. सहसा कोणाच्याच मनात तो मन तो तोडत नाही. नाती जपणारा आहे. अगं तुला जपेन अगदी जीवापलीकडे. विश्वास ठेव. फक्त थोडा अबोल आहे त्याला तू बोलतं करायचंस. मला माहीत आहे तू त्याला समजून घेशील. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहशील ना? असं म्हणत त्यांनी नीताचा हात हातात घेतला आणि एक कडा तिच्या हातात दिला. नीताला खूप अवघडल्यासारखं झालं. तिला तिच्या बाबांची खूप आठवण आली आणि एक थेंब तिच्या डोळ्यातून खाली पडला. नेमके तेव्हाच आनंदराव तिच्या रूममध्ये आले. तिने लगेच मान खाली वळवली. हे पाणी आता पुन्हा तुझ्या डोळ्यात येणार नाही. कधीच याची जबाबदारी माझी. काय परी आणि छान हसले. तशी नीता लगेच उठली आणि त्यांना जाऊन मिठी मारली, जशी ती तिच्या बाबांना मारायची. आनंदरावांनी पण तिला रडू दिलं. आज खूप दिवसांनी तिला कोणीतरी परी म्हणून हाक मारली होती. त्यांचं प्रेम बघून सीमाताई मनोमन सुखावल्या आणि पुढं न जाता तशाच मागे वळल्या. खाली अविनाश त्यांच्या हॉलमध्ये लावलेले फोटो बघत होता. प्रत्येक फोटोमध्ये नीता वेगळी दिसत होती. त्या दिवशीची गोंधळलेली नीता, थोड्या वेळापूर्वीची घाबरलेली नीता त्या फोटोत कुठेच नव्हती. तेवढ्यात त्याचे बाबा खाली आले तसा अविनाश पुन्हा जाऊन त्यांच्या शेजारी गप्पपणे बसला. आता पुन्हा दरवाजा उघडल्याचा आवाज आला, पण अविनाशने मुद्दाम वर पाहिलंच नाही. मग नीता मात्र त्याच्याकडे बघतच जिने उतरत होती. अविनाशने हळूच वर पाहिलं, पण नीता तिथे नव्हती. त्याने लगेच आजूबाजूला पाहिलं, पण ती कुठेच नव्हती. समोर बाबा होते. त्यांनी डोळ्यांनीच त्याला काय झालं विचारलं. तसं त्यानं काही नाही म्हणून मान हलवली आणि पुन्हा मोबाईलला बघू लागला. लगेचच त्याला हसण्याचा आवाज आला. त्यानं त्या दिशेने पाहिलं तर नीता त्याच्या आईसोबत हसत होती. आता त्यानं तिच्याकडे बघायचं टाळलं, पण नीता मात्र त्यालाच बघत होती. सीमाताई सर्वांना चहा नाश्ता घेऊन आल्या. तसं नीता आणि अविनाशची आई
त्यांना मदत करायला लागल्या. सर्व बसून छान गप्पा मारत होते, चहा घेत होते. फक्त अविनाश आणि नीता गप्प होते. आनंदरावांनी त्यांना जरा बाहेर जाऊन बोला असं खुणेनंच सांगितलं. नीता अविनाशला तिच्या रूममध्ये घेऊन गेली. अविनाश बघतच राहिला. खूप सुंदर रूम होती नीताची. मोठ्या खिडक्या, त्यातून येणारा प्रकाश, एका बाजूला स्टडी टेबल, तिचा सुंदर बेड, तिचं कपाट, बुकशेल्फ, तिचे फोटो आणि बेडच्या मागे लावलेला तिचा आणि तिच्या बाबांचा सुंदर फोटो. अविनाश सर्व भान हरपून बघत होता आणि नीता बाहेर बघत होती. खूप वेळ तो काही बोलत नाही हे बघून नीता बोलायला लागली. तुमचा नकार होता ना लग्नाला, मग आज कसे आलात आमच्या घरी, तेही काका काकूंसोबत. नीता म्हणाली. छान आहे तुमची रूम, तुमच्यासारखी. आपण काय बोलून गेलो हे त्याच्या लक्षात आलं पण त्याने नीताकडे पाहिलंच नाही आणि नीता मात्र गप्प झाली. आपण विचारतोय काय आणि हा बोलतोय काय. अविनाश पुन्हा बोलायला लागला. माझा आजही नकारच आहे लग्नाला, पण बाबाचं मन मोडता येत नाही मला. तडजोड समजा तुम्ही हवा तर. काल तुम्हाला भेटून घरी गेलो हे सांगायला की लग्न नाही करायचं मला, पण बाबा खुश होते आणि त्यांच्या आनंदावर विरजण नव्हतं घालायचं मला. अविनाश म्हणाला. तुम्ही काय बोलताय हे कळतच नाही. थोडं रागवतच नीता बोलली. माझ्या आयुष्यातच प्रश्न आहेत हा, आणि हा निर्णय तुम्ही एकटे कसे काय घेऊ शकता. काय बोलू शकलो नाही म्हणून आज नाही बोललात तर पुढे जाऊन दोघांनाही हे नातं झेपणार आहे का सांभाळायला. मला तडजोड नकोय. आधीच खूप गमावलंय मी आणि काही गमवायची इच्छा नाही. हे अविनाश. नीताच्या डोळ्यात पाणी होतं. अविनाश तिच्याकडे बघतो आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याला खूप वाईट वाटतं. मी खाली जाऊन सांगते आम्ही लग्नाला तयार नाहीत म्हणून. नीता त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलते. अविनाश मात्र काहीच बोलत नाही. त्यामुळे ती आणखी चिडते. कोण तयार नाही आहे, अविनाशची आई त्याला विचारते. नीता बोलते, नोकरी सोडणार नाही म्हणून लग्नानंतर. अविनाश बोलतो तसा नीता त्याच्याकडे आश्चर्याने बघते. आनंदरावांच्या मते बायकांनी घर सांभाळावं आणि पुरुषांनी काम करावं. लग्न मोडायचा शेवटचा उपाय म्हणून अविनाश बोलून मोकळा होतो. नीता पण त्याला साथ देते. तशी त्यांची आई हसून बोलते. एवढंच ना नीता बाळा, तू लग्नानंतर आपलं ऑफिस जॉईन कर, काही हरकत नाही आहे. आमचं यावर आधीच बोलणं झालंय, सुमनताई म्हणाल्या. अविनाश आणि नीता एकमेकाकडे बघतात. नीता त्यांच्या आईमागे जाऊन लागते तसं अविनाश तिचा हात पकडतो आणि तिला मागे खेचतो. ती काही बोलणार किंवा ओरडेल तर तिच्या तोंडावर दुसरा हात ठेवतो. मी तुझ्यावर कधीच जबरदस्ती करणार नाही. तुम्हाला जे हवंय ते तुम्ही करू शकता. नीता त्यांच्या डोळ्यात बघत असते. अविनाश तिच्या डोळ्यात हरवून बोलत असतो. मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला खुश ठेवण्याचा, पण एक मित्र म्हणून बाकी कोणतीही अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका. तिला बाजूला करून अविनाश खाली नेतो. नीताला त्याचा खूप राग येतो आणि त्याच रागात ती खाली येते. तिला तसं बघून अविनाश जरा गोंधळतो, पण खाली येऊन ती सर्वांशी छान हसत बोलत असते. अविनाशला काहीच कळत नाही नीता अशी का वागते. 2 दिवसानंतरची साखरपुड्याची तारीख सांगून सर्व त्यांचा निरोप घेऊन जातात. नीता पण त्यांच्या पाया पडून त्यांना हसत निरोप देते. 2 दिवस त्या दोघांमध्ये काहीच बोलणं होत नाही. नीता खूप बोलकी असूनही ती खूप शांत झालेली असते, कारण अविनाशचं बोलणं तिला आठवत असतं. नशिबात तेच
असेल तर आपण काहीच करू शकत नाहीत. शिवाय बाबांची इच्छा तिला मोडायची नसते. नीता तिच्या बाबांना खूप मिस करत असते. साखरपुड्याच्या दिवस येतो. सकाळपासूनच दोन्ही घरी धावपळ चालू असते. यशवंतरावांच्या जाण्याने साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने नीताच्या घरीच करायचा ठरला असतो. आनंदरावांनी जातीने सर्व तयारी करून घेतलेली असते. अविनाश पूनमला कॉल करतो. पूनम झोपेतच त्याच्याशी बोलते. अविनाश तिला सर्व सांगतो. तिची झोप उडालेली असते. मी इंडियामध्ये येते लगेच. पूनम म्हणाली, काहीच उपयोग नाही आहे. पूनम, आता खूप उशीर झालाय. तू तुझी काळजी घे आणि आयुष्यात जेव्हा कधी निर्णय घेण्याची वेळ येईल तेव्हा जरा वेळेत निर्णय घे. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही पूनम, ना तुझ्यासाठी ना माझ्यासाठी. अविनाशचा आवाज जड होतो. तो तसाच फोन देऊन देतो. पूनम अविनाशची एकदम खास मैत्रीण. US ला असताना त्यांची मैत्री झाली. अविनाश तिच्यात गुंतलेला, पण ती फक्त त्याचा वापर करत होती. एवढा चांगला प्यादा हातातून जाईल म्हणून पूनम लगेच भारतात यायची तयारी करते.